राहता नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निमित्ताने महाविकास आघाडीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे सूत्रसंचालन राहता शहर शिवसेना प्रमुख गणेश सोमवंशी यांनी केले. यावेळी सभेचे अध्यक्ष रामचंद्र दादा पाटील बोठे, गणेश कारखाना संचालक भगवानराव टिळेकर, संपतराव हिंगे, काँग्रेसचे ॲडव्होकेट पंकज लोंढे यांच्या उपस्थितीसह सर्व उमेदवारासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री धनंजय गाडेकर यांनी जोरदार भाषणे केली. यावेळी मतदार, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता. आज या ठिकाणी सभा आहे आणि या सभेसाठी आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र दादा बोठे पाटील, तसेच त्यांच्या समवेत माननीय श्री नानाभाऊ बावके, गणेशचे संचालक माननीय श्री भगवानदादा टिळेकर. आता वारं छत्रीचा फिरला आहे. आता सर्वसामान्य मायबाप जनतेचं राहता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून हा पॅनल निवडून द्यायचा आहे. खरं तर मी प्रभाग क्रमांक 2 मधून बचा सर्वसाधारण पुरुष मधून उमेदवार आहे. माझं नाव रणजित कोटे पाटील आहे. मी या ठिकाणी जंगल वार्डातून उमेदवारी करत आहे आणि या उमेदवारी करत असताना जेव्हा मी प्रभागामध्ये फिरत असताना मला या ठिकाणी सांगायला खूप वाईट वाटतं की या ठिकाणी या मागून निवडून गेलेले जे उमेदवार आहेत ते आम्हाला ज्या ठिकाणी जनता मायबाप सांगते की कोणी फिरकत नाही, निवडून गेल्यानंतर तुम्ही फक्त मतं मागायला येतात पण आमचं काम करायला कोणी येत नाही. मी मात्र स्वतःहून त्या ठिकाणी एक अजेंडा राबवला, तो म्हणजे प्रत्येक घरोघरी फिरलो, प्रत्येकाची समस्या काय आहे ती जाणून घेतली. खरं तर मला त्या ठिकाणी जेव्हा कळलं की नागरिक या ठिकाणी जी जनता आहे, मायबाप आहे, ती किती या ठिकाणी त्रासली आहे, किती कंटाळली आहे, हे त्यावरून लक्षात आलं. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, जंगल वार्डामध्ये काही भाग हा शहरी भागातला जोडला गेलेला आहे. त्या ठिकाणी काही कॉलनी आहेत, काही गल्ल्या आहेत, त्या ठिकाणी ड्रेनेजचं चॉकअपची समस्या फार मोठी आहे. काही ठिकाणी ड्रेनेज आहे पण ते ड्रेनेज जोडलेलं नाही. काही ठिकाणी ड्रेनेज आहे पण त्या ठिकाणी त्यावर चेंबर जे आहेत ते उघडे आहेत. काही ठिकाणी चेंबर खराब झालेले आहे, ते टाकलेले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी वर येतं. इलेक्शन जवळ आलं की त्यानंतरच जाग येते आम्हाला, म्हणजे मरीचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा. त्याच पद्धतीने सध्या राज्यामध्ये भेडसावणारा अजून एक प्रश्न म्हणजे, मी ज्यावेळेस अनेक ठिकाणी फिरलो तर अनेक माझ्या म्हणजे ताई, माई, आत्ता या भेटल्या. त्या म्हटल्या, बाळा तू माझ्या मुलासारखा आहे, पण या ठिकाणी मी एक हात जोडून विनंती करते, तू उभा राहिला, तू हक्काच्या न्यायात आमचा हक्क आणि अधिकार देण्यासाठी उभा राहिला आहे. पण महत्वाची गोष्ट तुला फक्त हात जोडून विनंती करतो की सध्या जे काही चाललेलं आहे, काही लोक जे काही राजकीय पोळी किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी नवनवीन तरुणांना व्यसनाधीन करत आहे, तू मात्र हे पाऊल उचलू नकोस. तू मात्र या ठिकाणी त्या तरुणांच्या पाठीशी उभा राहा. त्या तरुणांना कशा प्रकारे चालना मिळेल, त्यांच्यासाठी काय करता येईल याच्याकडे बघ. आज माझा मुलगा आहे, कुणाचा मुलगा तरुण वयातच त्याला या ठिकाणी आपली जीवनयात्रा संपवावी लागली. कुणाला मताने विजयी करा, हेच या ठिकाणी मी वीरभद्र महाराजांच्या प्रांगणात तसेच या ठिकाणी सर्व मतदार राजा बंधू भगिनींना मी या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता मी एवढंच म्हणेल, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. जय हिंद, जय महाराष्ट्र. पैसे मिळत होते, ते पैसे ज्याच्या शेतकऱ्यांच्या खिशात आल्यानंतर, ते बाजारपेठेमध्ये आल्यानंतर आपली बाजारपेठ त्या ठिकाणी प्रफुल्लित राहत होती. अनेक ठिकाणी जा, अनेक आजूबाजूच्या शहरामध्ये जा, व्यापार पेठेमध्ये प्रचंड गर्दी असते. दिवाळीमध्ये हजारो कोटी रुपये, शेकडो कोटी रुपये त्या ठिकाणी रिबीट वाटल्या जातं. परंतु आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पहा, अतिशय स्मशान शांतता त्या ठिकाणी आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे, या ठिकाणी आपण तुम्हाला सांगतो, आपली पार्टी छोटी आहे. या ठिकाणी प्रथम एक मुद्दा तुमच्या पुढे मी उपस्थित करू इच्छितो.
अनेक या ठिकाणी सभेमधील लोकांना वाटत असेल का अनेक सभा या राहत्या शहरामध्ये झाल्या, अनेक खासदार आमदार व्यासपीठावर असायचे, मोठमोठाले मंत्री असायचे, परंतु या ठिकाणी आज मोठा माणूस का नाही अशा प्रकारची मनामध्ये प्रत्येकाच्या आलं असेल. परंतु आम्ही एक ठरवलंय, याची सुरुवात केलेली आहे. मी आपल्या गावचे प्रश्न आपणच सोडवायचे आहे. ठीक आहे, अडचणी आल्या तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि वास्तविक पाहता त्यांनी मोठ्यापणाने या गावची निवडणूक आहे, या गावातील सर्व घटकांनी बसून त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक विचाराने त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी ठेवून ही निवडणूक लढवली पाहिजे. परंतु या ठिकाणी उदार धोरण नाहीये. फक्त सत्ता आपल्या बरोबर राहिली पाहिजे. जिल्हा परिषद आपल्याकडे, ग्रामपंचायत आपल्याकडे, दूध डेअरी आपल्याकडे, सोसायटी आपल्याकडे, कृषी उत्पन्न समिती आपल्याकडे, अशा एकाच माणसाच्या जर ताब्यात एवढ्या संस्था जर दिल्या तर त्या ठिकाणी तो माणूस काम पाहू शकणार नाही. त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये एकाच माणसाला सगळं काम सांगितलं, त्या महिलेला सांगितलं भांडे तूच घासायचे, कपडे तूच धुवायचे, स्वयंपाक तूच करायचं, बाई वैतागून जाईल. तर या ठिकाणी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सगळ्या सत्ता एका घरामध्ये नकोय. त्या ठिकाणी दुर्लक्ष होतंय. छोटीशी नगरपालिका असेल, या गावची सत्ता आपल्या गावाच्याच ताब्यात राहिली पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. नाही तर तुम्हाला मी एक जाणीवपूर्वक सांगतो, घरपट्टीचा तुम्हाला जो काही घराचा दाखला लागतो, या दाखला सुद्धा तुम्हाला आपल्याला वाड्यावर जायची वेळ येईल अशी शंका निर्माण होते. सर्व अधिकार त्या ठिकाणी आपल्या शहरातल्या कोणाला राहणार नाही. अनेक अडचणीला सामोरं जावं लागेल. राहता नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राहता शहर विकास आघाडी लोकक्रांती सेना या आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जी सभा होत आहे, त्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र दादा पाटील सदाफळ 2 दिवसावर येऊन ठेपलेले आहे. 2 तारखेला आपण मतदानाला सामोरं जात आहोत. राहत्याची ही होणारी निवडणूक ही 7वी पंचवार्षिक आहे. 9 वर्षापूर्वी 6वी पंचवार्षिक झाली आणि 9 वर्षानंतरच्या एवढ्या प्रदीर्घ काळानंतर आज पुन्हा एकदा हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला. ती योजना कार्यान्वित केली जात नाही. त्या योजनेमध्ये कार्यान्वित होण्यामध्ये अडचणी आणली जाते. आपण या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की महिला भगिनींचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. 2-3 दिवसांनी पाणी येतं, घरात पाणी साठवायला जागा नाही, एक तर घरे लहान आहे आणि 2-3 दिवसांनी पाणी येतं. या सर्व गोष्टींवर आपल्याला विचार करावा लागणार आहे. या सर्व गोष्टी करत असताना आपण सत्तेत आल्यानंतर आपल्याला यावर आपण काय काम करणार आहोत हे आपल्याला लोकांना समजून सांगावं लागणार. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आम्ही जर सत्तेत आलो, आपण आपल्या बहुमताने जर सत्तेत आम्हाला पाठवलं तर या गावाचा डिजिटल ट्यूब लेवल करू, प्रत्येक रस्त्याची उंची ठरवू, ती फिक्स करू आणि त्याच्यावरती रस्ते जाणार नाही, त्याच्या खाली रस्ते जाणार नाही, कुणाचंही घर रस्त्याच्या खाली जाणार नाही. कुठेही असा प्रसंग येणार नाही की जमीन बाजूला आहे, रस्ता 4 फूट वरती आहे. त्याचबरोबर या असे रस्ते करत असताना खरं तर रस्ता हा पाया असलेला रस्ता पाहिजे. मागच्या वर्षी रस्ता झाला, परत 2 वर्षांनी रस्ता झाला असं नाही पाहिजे. 2-3 फूट पाया कायमस्वरूपी केला पाहिजे. त्यामध्येच पाईपलाईन टाकून, सिमेंटची पाईपलाईन टाकून त्यामध्ये पिण्याचे पाण्याचे पाईप सोडले पाहिजे. पूर्वी 20-20 फुटाचे PVC पाईप होते शिशिबो, ते जोडले जायचे आणि त्याचं लिकेज जर रस्त्यात निघालं तर ते रस्ते तोडावं लागायचे. आता नवीन टाईपचे पाईप आलेले आहेत, ते 100-100 फूट लांबीचे पाईप असतात. ते पाईप खरं तर सिमेंटच्या नळ्यामध्ये ते पाईप अंतरले पाहिजे, जेणेकरून लिकेजमुळे रस्ते तोडावं लागले नाही पाहिजे. अनेक समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत. आपण रस्त्याच्या कडे जाता नाही
कुठे उभं राहिलं चेंबरजवळ तर भपका येतो, दुर्गंधी येते. साथीचे रोग पावसाळ्यामध्ये असेल, वर्षभर असेल, साथीचे रोग आपल्याला सामोरं जावं लागतं. अनेक गोष्टी आहेत. मी या ठिकाणी त्याचा उल्लेख करू इच्छितो. नगरपालिकेचे दैनंदिन काम आपल्याकडे शहर विकास दृष्टीने लोकांना जावं लागतं नगरपालिकेकडे. अनेक कामं असतात. कुठे उतारा पाहिजे असतो, कुठे नगरपालिकेकडे आणले नेलेले कामं असतात, घराच्या परवानग्या असतात किंवा इतरही कामं असतात. हे सर्व कामं आहे. आम्ही जर सत्तेत आलो तर ज्या दिवशी अर्ज आला उतारा पाहिजे त्याच दिवशी 0 पेंटन्सी म्हणून आम्ही आमचं काम करू. अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचा प्रयत्न करू, पारदर्शक सेवा करू. मी तर म्हणाल नगरपालिकेचे जेवढे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट हे ओपन करून टाकायचे. कुणालाही मोबाईलवर त्याचं स्टेटमेंट पाहता आलं पाहिजे. जे या नगरपालिकेचे मायबाप मतदार आहेत, जे मालक आहेत, त्यांना त्या नगरपालिकेत काय कारभार चालतो, कोणतं काम किती रकमेचं होतं, कुणाला ती रक्कम दिली जाते, याविषयी सुद्धा संपूर्णपणे ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी पॅनल करताना सर्वसामान्य लोकांचा विचार केला. 14 समाजाचे माणसं या पॅनलमध्ये आहे. आणि एक शहरामध्ये फिरत असताना एक जाणवलं, तसं ते गेल्या 5-7 वर्षापासून 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात एक अनामिक भीती या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते, या शहरामध्ये, तालुक्यामध्ये. कारण कुणासोबत कोणी फिरायचं नाही, कुणाचा प्रचार कोणी करायचा नाही, अशा प्रकारचं जे भीतीदायक वातावरण या ठिकाणी केलं जातं, त्यावरही आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना सडेतोड आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे. मी या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, मी थोडं आवडतच घेणार आहे. आज शशीभाऊंनी या ठिकाणी सांगितलं की आता आपल्या शेजारी जवळच या ठिकाणी जे पत्रे ठोकलेले आहे ही सरकारी जागा आहे. या ठिकाणी विश्रामगृह होता. म्हणजे या चितळी रोडला राहत्यात तहसील कचेरी होती. लोक यायचे, त्या ठिकाणी काम करायचे, जवळ असल्यामुळे सोयीची होती. ती 2 किलोमीटर नेऊन घातली आणि तिथं 2 किलोमीटर जे विश्रामगृह आहे, जे आराम करायचं आहे, जिथं झोपायची गृह आहे, ते भर बाजारपेठेमध्ये या ठिकाणी येतात. ज्या व्यापारी संकुलासमोर आपण भाषण करत आहोत, ही सभा घेत आहोत, त्या व्यापारी संकुलाची काय अवस्था आहे? दरवर्षी जे तळमजल्याचे आमचे व्यापारी बांधव आहे त्यांच्या गाळ्यामध्ये पाणी जातं, 2-2, 3-3 फूट पाणी जातं, लाखो रुपये नुकसान होतं. आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही, कधी भरपाई मिळालेली नाही. अनेक समस्या आहेत. त्याचे गेस्ट हाऊस होत आहे. मी आजही शासनाला, नगरपालिकेला, इरिगेशनला आवाहन करतो की आता हे बंद करा, हे कामामध्ये प्लॅनमध्ये बदल करा. या ठिकाणी बहुमजली 7-8 मजली इमारत बांधा, 2-4 लिफ्ट बसवा आणि पहिले 2-3 मजले हे कमर्शियल द्या, ऑफिसेस करा आणि वरचे 3-4 मजले तुम्हाला काय आरामगृह करायचं, विश्रामगृह करायचं, झोपायचं गृह करायचं ते करा. परंतु या भर बाजारपेठेमध्ये आरामगृह करून लोकांच्या, तरुणांच्या हातात जे काम मिळणार आहे ते त्यांच्या हातातून हिरव छाती टोकपणे मान वर करून जर राहायचं असेल तर तोही विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. कारण डरपोक राहता करण्याकडे तुम्ही जर वाटचाल करत असाल तर ते चुकीचं आहे. या राहता शहराला आपली ही सवय नाही. या राहता शहराला आपल्याला डरपोक होऊ द्यायचं नाही. या राहता शहराला आपल्याला कोणाला घाबरू द्यायचं नाही. या राहता शहराला आपल्याला आपल्या पायावर उभं करायचं. म्हणून आम्ही सुद्धा काय केलं, आम्ही बाहेरच्या नेत्यांना सांगितलं तुम्ही कोणी येऊ नका, आम्ही गावातली मंडळी आहोत, आम्ही या गावचं इलेक्शन हाती घेऊ. या इलेक्शनमध्ये का थोडे हे आहे का, आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये परवा आम्हाला माईकच्या गाड्यांची परवानगी मिळवण्यासाठी आम्ही परवा नगरला माणूस पाठवला. परवा तो दिवसभर बसून होता, त्याला परवानगी मिळाली नाही, मुक्कामी राहिला. आम्ही म्हणलो येऊ नको बाबा, रात्री रस्ता खराब आहे. या रस्त्याने 25,000 बळी घेतलेले आहेत आणि कोणाच्या कृपेने घेतले हे सर्व जग जाणून आहे. तो मुक्कामी थांबला, काल बसून राहिला, काल कलेक्टर रजेवर. अधिकाऱ्याला विचारतो
आम्ही राहत्याचे आम्हाला ते अनाउन्सिंगसाठी पेनड्राईव्ह अप्रूव्ह करून पाहिजे. ते म्हणे चार्ज कोणाकडे माहीत नाही, चार्ज कोणाकडे माहीत नाही. शेवटी राज्य निवडणूक आयोगाला तक्रार केली, कलेक्टरला आम्ही ईमेल केले आणि मग तेव्हा आम्हाला 4 वाजता ती परवानगी मिळाली. निवडणूक 2-3 दिवसावर आली. प्रचार करायचा किती दिवसामध्ये? सर्वसामान्य माणसाची जर कोंडी होत असेल तर यामध्ये सत्ताधाऱ्यांना जो आनंद मिळतो तो त्यांना लखलाभो. काल त्याचा प्रात्यक्षिक लोकांपुढे दाखवून ते मशीन बॅलेट पेपर लावून त्याच्यावर उमेदवारांची नावं, त्याच्या पुढे चिन्हे हे सर्व ठेवून सील करायचा दिवस होता. तो निवडणूक आयोगाने दिलेला प्रोग्राम होता. त्या प्रोग्रामवर आम्ही आपले बरेच माणसं गेले. मी तर प्रचारात होतो. मला फोन आला की भाऊ काही ठराविक चिन्हे हे मोठ्या आकाराचे आणि बोल्ड म्हणजे जाड केलेले आहे आणि आपलं चिन्ह बाकीचे जे चिन्ह आहेत ते बारीक काडीसारखे रेषांचे आणि छोटे छोटे आहेत. मी तातडीने तिथे गेलो. मी समक्ष पाहिजे खात्री केली. म्हटलं अधिकाऱ्याला विचारलं हे चुकीचं आहे, हे प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे, तुम्ही मला प्रोटोकॉल दाखवा. त्यांना मी प्रोटोकॉल आणायला लावला. त्या प्रोटोकॉलमध्ये जे चिन्ह होते ते आकाराने वेगळे होते, छापलेल्या पत्रिकेवर वेगळे होते, मोठे होते. म्हणजे मशीन समोर ठेवल्यावर पहिलं ठळक चिन्ह विशिष्ट दिसलं पाहिजे. अरे एवढी तुमच्यावर वेळ येते आणि तुमची कोणती राजकीय ताकद आहे? तुम्ही कोणत्या कामाच्या जीवावर आणि कोणत्या मोठेपणाच्या जीवावर राजकारणाला समोर जात आहे? शेवटी आम्ही त्या ठिकाणी लेखी आक्षेप नोंदवले, निवडणूक आयोगाला मेल केले, अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं, अधिकाऱ्यांच्याही ते लक्षात आलं आणि आम्हाला 1 तासानंतर बॅलेट पेपर बदलून मिळाले. निवडून आल्यावर हे निधी कुठून आणणार ही बाब सगळ्यांनी सांगितलंय. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी 37 वर्ष झाले समाजकारणात आहे, राजकारणात आहे. भाजप शिवसेनेच्या सरकारामध्ये किंवा त्यानंतरच्याही सरकारामध्ये आमच्या खूप चांगल्या ओळखी आहे. निधी येणे ही एक शासकीय प्रक्रिया आहे. त्या आपण जे काही प्रोजेक्ट तयार करू, जे सरकार पुढे ठेवू, त्याकरता त्यांना निधी द्यावा लागतो. तो कुणी अडवू शकत नाही. आणि कुणाला वाटत असेल काय आपण निधी अडवू, यांना काम करू देणार, त्यांना माझं सांगणं आहे की आम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा दुप्पट निधी आणू आणि या गावाचा विकास काम करून दाखवू, असं या ठिकाणी मी स्पष्ट करतो. माझे 2 शब्द संपवतो. आपल्या सर्वांना विनंती करतो की छत्रीच्या चिन्हावर 2 तारखेला सगळ्यांनी भरभरून मताचा वर्षाव करावा, या छत्रीवर मताचा पाऊस पडावा, अशा स्वरूपाची आपल्या सर्वांना विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.